तद्वत सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना द्वितीय अध्यायातील 31व्या श्लोकाचा विचार आपण केला। या श्लोकामध्ये स्वधर्मपेक्षा अवेक्षण विकंपितुमरसे दरम्यान युद्धात क्षत्रियस्य विद्यते। या श्लोकाद्वारे अर्जुनाला भगवान परमात्म्यानं युद्धामध्ये प्रवृत्त करण्याकरिता प्रयास केला, म्हणजे युद्धामध्ये प्रवृत्त करत आहे। प्रवृत्त करत असताना या ठिकाणी माऊली बोलतात की म्हणजे या धर्माची किती श्रेष्ठता आहे हे सांगितलं, धर्माच्या दृष्टीने प्रवृत्त करत। आता पुन्हा या जर युद्धरूपी धर्माचं आपण अनुसरण केलं तर त्यापासून फळ काय प्राप्त होईल, त्या फलाच्या दृष्टीने सुद्धा आपण युद्धच करावं असं भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात। याविषयी पुढील श्लोक पहा। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। अन्वय च हे पार्थ यदृच्छया उपपन्नम् अपावृतं स्वर्गद्वारम् ईदृशं युद्धं सुखिनः क्षत्रियाः लभन्ते। अर्थ, हे पार्थ, हे प्रथापुत्र अर्जुन, यदृच्छया उपपन्नम, यदृच्छा अर्थात इच्छेविना, ज्याची इच्छा केली नसतानाही आपोआप सहज, यदृच्छया इच्छे वाचन, उपपन्नम, उपपन्न म्हणजे प्राप्त झालेले, इच्छे वाचून प्राप्त झालेले, अपावृतम स्वर्गद्वार,
आवृत म्हणजे बंद झाले, अपावृत म्हणजे उघडे असले. तरी पहा, इच्छे वाचून प्राप्त झालेले अपावृत उघडे स्वर्गद्वारम, उघडे असे स्वर्गाचे द्वार. कोण सांगितलं? ईदृशम युद्धम, अशा प्रकारचे युद्ध सुखिनः क्षत्रियाः लभन्ते. सुखी म्हणजे भाग्यशाली क्षत्रिय प्राप्त करतात. या प्रकारचं युद्ध कोणाला प्राप्त होतं? जे एकदम इच्छा न करता प्राप्त झाले. पुन्हा उघड स्वर्गाचं द्वार, अशा प्रकारचं युद्ध भाग्यशाली क्षत्रिय प्राप्त करतात. कोणालाही अशा प्रकारचं युद्ध प्राप्त होत नाही. कारण की युद्धामध्ये जर मनुष्याचा मृत्यू झाला तर मनुष्याला खोल स्वर्गाचं द्वार आहे. खोल स्वर्गाचं द्वार म्हणजे या युद्धामध्ये गेला असता स्वर्गाची प्राप्ती निश्चित होतेच होते. परंतु या स्वर्गाविषयी जर आपण विचार केला तर दोन प्रकारचे स्वर्ग सांगितले जातात. दोन विषयांस स्वर्ग शब्दाचा प्रयोग केला जातो. एक आत्मरूप स्वर्ग आणि दुसरा लोकात्मक स्वर्ग. या ठिकाणी आत्मरूप स्वर्गाचं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन येतं. त्या स्वर्ग शब्दाचं कथन करत असताना स्वर्ग कशाला म्हणतात तरी म्हटलंय की यन्न दुःखेन संविघ्नं न च ग्रस्तमनंतरम अभिलाषोपनीतैंच तत्पदम स्वपदास्पदम. काय आहे? यन्न दुःखेन संविघ्नं, जे दुःखाने मिश्रित नाही, ज्यामध्ये दुःख नाही. न च ग्रस्तम अनंतरम, आताही सुद्धा ज्याच्यामध्ये दुःख नाही, नंतर सुद्धा जे दुःखाने युक्त होणार नाही. आपल्या इच्छेचा विषय जो आहे असं जे पद ते स्वरपदाचा विषय आहे. म्हणजे तोच स्वर्ग आहे. असं कोण आहे जे कधीच दुःखानं मिश्रित नाही? कोण आहे? आपला आत्मरूप. नंतर सुद्धा ते दुःखाने युक्त होणार नाही आणि आपल्या इच्छेचा विषय सुद्धा आत्मतत्व आहे. म्हणून तर तो खरा स्वर्ग आहे. याच स्वर्ग पदाचं व्याख्यान आपण आज सकाळी उपनिषदामध्ये आपण ऐकलं. एक वाक्य गेलं की अपहृत्य पापमानम अनंते स्वर्गे लोके जेये प्रतिष्ठती अंतिम मंत्र आहे. त्यामध्ये सांगितलं की जो मनुष्य या प्रकारे चिंतन करेल तो पापमानम अपहृत्य, पापाला दूर करून, पापाचा नाश करून, अनंते स्वर्गीय लोके, अनंत जो स्वर्गलोक अर्थात सीमारहित, अंत म्हणजे सीमा, मर्यादा, अमर्यादित स्वर्गलोकाची. अमर्यादित स्वर्गलोक कोणता असेल? आत्मरूप लोक आहे. कारण की देश, काल आणि वस्तूचा परिच्छेद आत्म्याच्या ठिकाणी नाही. जो काही इंद्रलोक आहे त्या इंद्रलोकामध्ये देश परिच्छेदही आहे, कारण की इथे स्वर्ग आहे. वस्तू परिच्छेदही आहे, त्याचा अन्य लोकांशी भेद आहेच आणि काल परिच्छेद सुद्धा आहे. तो काही काळाने नष्ट होतो. म्हणून इंद्रलोक हा स्वर्ग आहे, परंतु तो नष्ट होणारा आहे. त्यापासून मनुष्य च्युत होतो. म्हणून ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंते. जैसा वेश्या भोगी कवडावेचे, मग दारहीचे पुन्हा येते,
तैसे लाजिरवाणे दीक्षिताचे काय सांगू. अशा प्रकारे जो मनुष्य आहे स्वर्गाला जातो इंद्रलोकास, तो त्या लोकाहून च्युत होतो. परंतु जो या आत्मलोकास प्राप्त करतो तो त्या लोकाहून च्युत होत नाही. कारण की दुसरा स्वर्ग असाच आहे. आता काय प्रश्न नाही. स्वर्गीय लोके न भयम किंचन असती. एक प्रौढीवादानं म्हटलंय की स्वर्ग लोकामध्ये काही भय नाही. तिथे सुद्धा भय आहे. राक्षसाधिकापासून इंद्राला भय नसतं तर त्यानं कोणाच्याही तपश्चर्येमध्ये विघ्न टाकलं नसतं. स्वर्गीय लोके न भयम न तत्र त्वम. हे बोलतं तिथे तू नाही हे यम. नचिकेता यमाला बोलतोय की तू स्वर्ग लोकात नाही. तिथे म्हातार होण्याचं भय नाही. तिथे भूक तहान हे काही लागत नाही. असा हा स्वर्गलोक आहे. परंतु हा स्वर्गलोक नष्ट होतो. म्हणून या ठिकाणी हा जो योद्धा आहे तो स्वर्गलोकाला जातो हे असं आपण ऐकतो. मग हा कोणत्या स्वर्गलोकाला जातो. उघड हे स्वर्गाचं द्वार आहे. तर या स्वर्ग शब्दाचा अर्थ निर्णय तर झाला पाहिजे याविषयी. इथनं एक रणे आता रणामध्ये मारले गेलेले योद्धे कोणत्या स्वर्ग लोकास जातात याचा निर्णय करण्याकरता एक आपल्याला वाक्य प्राप्त होतं. द्वावेतौ पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राट योगयुक्तश्च रणेचाभिमुखे मुखम हतः. रणेचाभिमुखम हतः. कोण कोण आहेत. द्वौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ. दोन पुरुष आहेत जे सूर्यमंडलाचं भेदन करतात. कोण. एक परिव्राट संन्यासी आणि दुसरा युद्धामध्ये अभिमुख असताना युद्ध करताना मारला गेलेला पुरुष. हे दोन्हीही सूर्यमंडलाचं भेदन करून जातात. आता आपला जाण्याकरिता शास्त्रामध्ये दोन मार्ग सांगितलेले आहेत. एक अर्चिरा मार्ग आणि दुसरा धूम्रयान मार्ग. धूम्र मार्ग आपण यालाच एक उत्तरयान आणि दक्षिणायन उत्तरायण मार्ग म्हणूया. यापैकी जो अर्चिरा मार्ग आहे तो प्रकाशरूप मार्ग आहे. अर्ची हे प्रकाशाचं द्योतक आहे. अग्निर्ज्योतिर्रा शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. आणि सूर्यमंडलाचं भेदन प्रकाशाचं भेदन हे केवळ अर्चिर मार्गामध्ये होतं. उत्तरायण मार्गामध्ये होतं. म्हणजे जसा परिव्राट संन्यासी हा उत्तरायण मार्गाने जातो त्याप्रमाणे रणामध्ये सन्मुख युद्ध करणारा योद्धा सुद्धा उत्तरायण मार्गाने जाऊन तो ब्रह्मलोकापर्यंत जातो. उत्तरायण मार्ग ब्रह्मलोकास घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या वेळेस ब्रह्मदेवाचे शतवर्ष पूर्ण झाले असता ब्रह्मदेवाबरोबर हा सुद्धा मुक्त होतो. जसा संन्यासी तसाच हा योद्धाही मुक्त होतो. म्हणून तुम्ही पहा आपल्या धर्माचं पालन करून मेलेला तो योद्धा मुक्तीपर्यंत जातोय. तो या स्वर्गलोकाला जात नाहीये. तो मुक्त होतो. कारण की सूर्यमंडलाचं भेदन करणं हे केवळ उत्तरायण मार्गानेच होतं. आणि उत्तरायण मार्गाने गेलेला वापस येत नाही. पहा आपण म्हणूया हा योद्धा उत्तरायण मार्गाने जाईल कसा. संन्यासी एक ठीक आहे. संन्यासी सर्वांचा त्याग करून जातो म्हणून संन्यासाने जाणं उत्तम आहे. परंतु हा योद्धा कसा जाईल. तुम्ही पहा संन्यास घरदार सगळं सोडलेलं राहतात. सक्का पैसा ममता कशामध्ये आसक्ती नसते. हा जातो. परंतु हा योद्धा या योद्ध्याविषयी अशी स्थिती आहे. तुम्ही पहा सरहद्दीवर आपल्या
युद्ध करण्याला गेलेले जे काही जवान आहेत ते जवान, अरे जोपर्यंत युद्धाची स्थिती नसेल त्यावेळी ते घरी पैशाच्या या दृष्टीने गेलेले असतील, परंतु हा जवान तर युद्ध करण्याला गेल्यानंतर तो आपला सगळ्यांची बायका, अरे त्यानं केवळ युद्ध करण्याचं पुढे राहतं, बायकापर्यंत आठवण राहते त्यांना काहीच नाही. ते तर इतके त्यांचं एवढंच राहतं, पुढे जायचं ना, आता पुढच्या शत्रूला मारायचं. आपल्याला काही जरी झालं तरी चालेल, म्हणजे ते देहाचा सुद्धा त्याग करून जाणारे ते योद्धे असतात. मग ते किती श्रेष्ठ असते. मग अशा प्रकारचा योद्धा तो सगळ्यांचा त्याग करणारा ब्रह्मलोकात जाईल यात काय नव्हतं. म्हणून तो मुक्त होतो. अशा प्रकारचं उघड स्वर्गद्वार, उघड मुक्तीचं द्वार म्हणजे अर्जुना हे युद्ध आहे. म्हणून तू युद्ध कर, या प्रकारे भगवान परमात्मा अर्जुनाला प्रेरित करतात. हे तर लक्षात तर आलं ना की नाही आलं. पुढे पहा, माऊली बोलतात की अर्जुना झुंज दे के आताचे, हे हो का दैव तुमचे, के निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अन्वय, हो अर्जुना आताचे झुंज, आताचे झुंज काज, काज लिहिलंय ना की त्याने काज असा पाठ ठेवा, म्हणजे अलीकडे पाठ आहे तो चांगला वाटून आपला. अर्जुना आताचे, हो अर्जुना आताचे झुंज तुमचे, आताचे झुंज काज, आताचे झुंज काज तुमचे दैव देखे, की सकळ धर्माचे निधान प्रगटले असे देखे. हो शब्द आहे ना, हो शब्द संबोधनही होऊ शकतं आणि हो शब्द क्रियापदही आपण ग्रहण करू शकतो आहे रूपाचं. तरी पहिले संबोधन रूप घेऊन चला. हो अर्जुना, अरे अर्जुना आताचे झुंज काज, आताच सांप्रतकालीच हे युद्धरूपी काम तुमचे, हे तुमचे दैव, हे तुमचं काय आहे, भाग्यच आहे. आताच युद्धरूपी काम हे तुमचं भाग्यच आहे असं समज. की सकळ धर्माचे निधान प्रकटले असे, किंवा सर्व धर्मांचं निधान, सर्व धर्मांचं निधान म्हणजे आपण ठेवा, हे युद्ध प्राप्त झाले आहे असं समज. इतकं मोठं युद्ध आहे. आपला जो धर्म असतो ना, सकळ धर्माचा ठेवा आहे. या ठिकाणी आपण सर्व धर्माचा ठेवा म्हटलं तर कोणकोणते धर्म ठेवा का म्हणावं, कारण की ज्या धर्मानं, सर्व धर्मानं जे प्राप्त होतं ते या युद्धाने प्राप्त होतं. जसं आपण यज्ञ केला, यज्ञ जर आपण सकाम केला तर स्वर्गाची प्राप्ती, निष्काम केला तर अंतःकरण शुद्धीपूर्वक परमात्म्याची प्राप्ती होते. तसंच युद्ध जर आपण सकाम केलं तर आपल्याला कामनेची सुद्धा प्राप्ती होते. आणि निष्काम बुद्धीनं जर धर्म म्हणून युद्ध केलं तर त्या या युद्धानं आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून याला आपण धर्माचा ठेवा म्हणू की नाही, कारण की सकळ धर्म या युद्धामध्ये क्षत्रियाला अंतर्भूत होता. धर्माची व्याख्याच केलेली आहे, यतो अभ्युदय निश्रेयसार्थो सधर्म. ज्यापासून अभ्युदयाची, उत्कर्षाची, स्वर्गाधिकांची प्राप्ती होते आणि ज्यापासून निश्रेयस मोक्षाची प्राप्ती होते तो धर्म आहे.
अरे अभ्युदय ब्रह्मलोकाची प्राप्ती होणं सगळ्यात मोठा लोक कोणता? ब्रह्मलोक. त्या लोकाची प्राप्ती होते, अभ्युदय आहेच ना. आणि तत्पूर्व मुक्तीची प्राप्ती होते म्हणजे निःश्रेय सुद्धा आहे. या प्रकारे महान फळ यापासून प्राप्त होतं. म्हणून हा स्वर्गलोक फार श्रेष्ठ उत्तम असा आहे. म्हणजे हा धर्मयुद्ध हे फार श्रेष्ठ आहे, सगळ्या धर्माचं निदान आहे. आणि हे तुमचं दैव आहे. दैव म्हणजे भाग्य, प्रारब्धच आहे. कारण की हे भाग्यामुळे अशाची गोष्टी सांगा बरं, किती योद्धे झाले, यांच्यापेक्षा मोठ्याने योद्धे झाले असतील, परंतु महाभारतासारखे युद्ध कोणाला प्राप्त होईल? कोणालाही प्राप्त होऊ शकत. कित्येक योद्धे शूरवीर होऊन मेले तरी त्यांना युद्ध करण्याकरता प्राप्त होत नाही. त्यावेळेस काळच युद्धाचा येत नाही. परंतु अर्जुनासारख्याला धर्मयुद्ध, अधर्म नाही, धर्मयुद्ध अर्जुनाला प्राप्त झालंय. पण हे खरंच महान भाग्याचं आहे हे माऊली सांगतात. हा संग्राम काय म्हणते की स्वर्गूची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला. अन्वया हा काय संग्राम म्हणिपे की येणे रूपे मूर्त स्वर्गूची प्रगटाला असे. मागच्या वेळेतून घ्यायला लागेल. प्रगटाला असे का प्रतापे उदो केला. अर्थ हा काय संग्राम म्हणिपे. हा काय म्हणजे या युद्धाला काय संग्राम म्हणावं, युद्ध म्हणावं, त्याला युद्ध म्हणावं काय, किंवा येणे रूपे मूर्त स्वर्गोची प्रगटला असे. की या युद्धाच्या रूपानं मूर्तिमंत स्वर्गच प्रगट झालेला आहे. याला युद्ध म्हणावं की मूर्तिमंत स्वर्गच प्रगट झालाय, काय म्हणावं काहीच कळणार. म्हणजे भगवान परमात्म्याला सुद्धा काय बोलावं, कारण की युद्ध केलं तर स्वर्ग प्राप्त होणारच आहे. म्हणून याला युद्ध म्हणावं की स्वर्ग म्हणावं, काय मूर्तिमंत युद्ध प्राप्त झालं म्हणावं की प्रगट साक्षात स्वर्गच प्राप्त झाला आहे असं म्हणावं, काही कळेल असं झालं. अरे किंवा प्रतापी उदो केला, किंवा प्रतापच साक्षात उदयास आलाय. प्रताप म्हणजे शौर्यच जणू काय या ठिकाणी उदयास आलं आहे. या ठिकाणी सगळं आता शूरताच दिसणार आहे. म्हणून म्हटलं जातं की शूरताच या ठिकाणी उदयास आली आहे. काय सांग, इतकं महत्व या युद्धाचं आहे. पुढे बघ. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, तेचे स्वयंवरे आले थोज. भात नको. ना तरी गुणा अन्वय, गुणाचे पती करे, आरतीचे नि पडे भरे, हे कीर्तीची तुझ स्वयंवरे आली. अर्थ या ठिकाणी माऊली बोलतात की अरे किंवा काय सांगावं, मनुष्यानं काही करावं परंतु कीर्तीसाठी जगावं. कीर्ती ही तात्काळ भेटत नसते बरं का. कीर्ती ही काही कालाला प्राप्त होत असते. म्हणजे तुम्ही पहा, यापूर्वी जे काही मोठी व्यक्ती झाली असेल ते मोठी का झाली पहा, त्यांनी विशेष कार्य करून दाखवलं. विशेष आता जो रामरट्टा असतो ना, सध्याला पहा आपण जन्मायचं, नोकऱ्या करायच्या, मरायचं किंवा सामान्य काय करायचं, यामध्ये काही श्रेष्ठता आहे का? परंतु हेच काम जर आपण विशेष करून दाखवलं तर त्याची कीर्ती होते. आपण पहा, तुम्ही आता अभ्यास करता असा, तुम्ही सगळ्यांनी जो अभ्यास केलाय आतापर्यंत
तोच जर तुम्ही केला तर तुमच्यात काही विशिष्टता नाही. तुम्ही जर विशेष करून दाखवला तर तुमच्यात विशिष्टता आहे. तुम्ही जर आता पहा आपला सामान्य अभ्यास जो सुरू आहे तोच केला तर आपल्याला कोणी मानेल का? नाही. सगळेच करतात ना, सगळ्यांचाच आहे. आणि आपण तो अभ्यास केला. आज जर तुमची प्रश्नांतरे तयार झाले तर तुमचा विशेष अभ्यास मानवला जाईल की नाही? आणि विशेष असेल तर मग तुम्हाला विशेष महत्व प्राप्त होईल. विद्वान सर्वत्र पूज्यते या वाक्यास विसरू नका. सामान्याला कोणीही विचारत नाही, विशेषालाच विचारतात. ते ज्यावेळेस आपण सामान्य क्रिया करू त्यावेळेस वाटतं की याच्यात त्रास आहे. अरे त्रासानच गोष्टी त्या सिद्ध होतात. त्रासयुक्त क्रिया केल्या आणि खरं आहे ना, जर आपण त्रास घेतला आणि नंतर त्याचं फळ प्राप्त झालं त्याच्यासारखं आनंद कशातच प्राप्त होत नाही. तुम्ही करून पहा. आणि जी सहज क्रिया होते ना त्याच्यात आनंद नंतर राहतच नाही, त्यामध्ये विशेषता वाटतच नाही आणि नंतर प्रसन्नता येत नाही. ती विशेषामध्ये प्रसन्नता असते आणि कीर्ती ही विशेषामध्ये असते. माऊली या ठिकाणी अर्जुनाला बोलतात की अरे या युद्धाच्या रूपानं आपल्याला जणू काय तुला कीर्तीच वर्ण्यासाठी. मागे काय झालं होतं की नवी आवडीची भरे कामुक निजवनिता विसरे, हा मग पाडेविन अनुसरे भ्रमलातेच, आहे की नाही? त्याप्रमाणे मग तो कोणाचंही अनुसरण करतो. त्या या ठिकाणी काय झालं होतं, आरंभी जी कीर्ती होती, कीर्ती काय झाली, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दयावृत्तीचा आश्रय केला, वृत्तीने आश्रय केला, तेव्हा कीर्तीनं अर्जुनाला सोडलं. काय उभी आहे हे दे नाही. पैसी कृपा उपजली तेने अपमान निघाली वीरवृत्ती. वीरवृत्ती कीर्ती तिथे काय झाले होते, ती एक शौर्य होतं ना, की शूरतेची वृत्ती अर्जुनाला सोडून गेली होती. आता माऊली बोलतात की ना तरी किंवा गुणाचे नि पती करे, गुणाच्या अनुभवाने गुणाच्या प्रतीतीने आरतीचे नि पडी भरे. मग आवडीच्या आधिक्याने हे कीर्तीची तुझ स्वयंवरे आली. ही कीर्तीच तुला स्वतः वरण्याकरता आलेली आहे. कारण की स्त्रीचा स्वभाव असतो आपला पती हा चांगला असावा, गुणवान असावा, म्हणून स्त्री पुरुषाचे गुण पाहूनच त्या पुरुषास वरते. भगवान परमात्म्याच्या विभूतीमध्ये कीर्ती ही एक विभूती सांगितलेली आहे. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. या स्त्रिया आहेत. कीर्तिरूपी श्री ही अर्जुनाला वरण्याकरता आली. कारण की स्त्री, तुम्ही पहा, स्त्री ही पुरुषाचे गुण पाहून त्यास वरते. नलास दमयंतीने नलाचे गुण पाहून वर्ण केलं. त्याचे गुण अनुसरून दमयंतीनं नलाचं वर्ण केलं होतं. रुक्मिणी स्वयंवरामध्ये पहा, रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाचं वर्ण केवळ भगवान परमात्माचे गुण ऐकून त्याचं वर्ण केलेलं आहे. म्हणून ती जेव्हा रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला पत्र लिहिते तेव्हा रुक्मिणी माता म्हणते की श्रुत्वा गुणान भुवन सुंदर सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैर हरतुंगतापम रूपम दृशाम दृश्यमता मखिलार्थलाभम त्वयच्युता विशति चित्रमपत्रपम मे. माता बोलते की हे भुवन सुंदर ते गुणान श्रुत्वा, शृण्वतां ते गुणान श्रुत्वा, ऐकणाऱ्यांचे
सगळे तुमचे गुण ऐकून निर्विष्य करणविवरही ते सगळे गुण कर्णरूपी छिद्राने आतमध्ये प्रवेश करून अंगतापम हरतः हे सगळे गुण काय करतात? अंगाचा ताप हरण करणारे असे तुमचे गुण ऐकून रूपम दृश्यमताम दृशाम रूप दृष्टीवाल्यांच्या दृष्टींचे जे रूप आहे ते अखिलार्थ लाभम ते सगळ्याच प्रकारच्या पुरुषार्थाचा लाभ करून देणारा हे तुमचं रूप, याला सगळ्यांचं श्रवण करून काय झालं? हे अच्युता अपत्रपम मे चित्तम त्वयि विशती, निर्लज्ज माझं चित्त झालं. यानं लाज सोडली चित्ताला आणि निर्लज्ज होऊन ते तुमच्यामध्ये माझं चित्त प्रवेश करत आहे. म्हणून स्त्री ही पुरुषांची गुणांस ऐकून त्यास वर्ण करते. तसंच ही कीर्ती, कारण की कोणाला असं वाटत नाही, सगळ्याला वाटतं जो गुण ज्याच्यामध्ये असतील तो आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटतो. व्हावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा, म्हणजे गुणासाठी तो मनुष्य आपल्याला प्राप्त व्हावा असा वाटतो. है ना? या ठिकाणी पहा बोलतात की सुरत से कीरत बडी बिनु पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही कीरत कबू न जाय. एक वाक्य आहे. कारण की आपल्यामध्ये आपले सूरत से कीरत बडी बिनु पंख उड़ जाय. सूरत म्हणजे आपला जो देह आहे, देहाची स्थिती आहे, त्यापेक्षा काय आहे? कीर्ती ही मोठी आहे. कीर्ती आपलं शरीर जाईल, शरीराची शोभा जाईल. आता असं दिसतं टवटवीत, नंतर त्याचे खोबळे होतील, नंतर जाळून टाकलं जाईल, आहे का नाही? परंतु कीर्ती आपली कमवलेली कीर्ती कधीच जात नाही. म्हणून आपण कीर्ती प्राप्त करावी. ही कीर्ती सुद्धा अर्जुनाचे गुण पाहून अर्जुनाकडे जाते. अर्जुनामध्ये होते तरी कोणते गुण जेणेकरून कीर्ती सुद्धा अर्जुनाची इच्छा करते. पहा, भगवान परमात्मा अर्जुनाच्या गुणाचं वर्णन करत असताना 9व्या अध्यायामध्ये बोलतात, इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे. अर्जुनाला भगवान परमात्मा बोलतात अनसूयवे, तू कोणाची असूया करत नाहीस. भक्तोसी मे सखा चेती, तू माझा भक्त आहेस. भक्तत्व हा त्याच्यामध्ये गुण आहे. अर्जुन हा गुणाने संपन्न आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून माऊली अर्जुनाच्या गुणाचं वर्णन करत असताना बोलतात की परियेसी गा प्राज्ञा, तू आस्तीचीच संज्ञा, म्हणून बोललीय गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. अर्जुना तू कसा आहेस? प्राज्ञ, बुद्धिमान आहेस. अर्जुन होता बुद्धिमान. परियेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा. अरे तुला श्रद्धा काय म्हणावं? अरे आस्थेचं नाव म्हणजे अर्जुन ठेवलं तरी चालेल. अर्जुनात आस्था होती, अर्जुनात श्रद्धा होती असं नाही. अर्जुन मूर्तिमंत श्रद्धेचा पुतळा होता असा अर्जुन आहे. म्हणून तू कधी श्रद्धा त्यांच्या गुरुवरची श्रद्धा त्यानं कधी सोडली नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ झाला. आस्थेची मूर्ती म्हणजे अर्जुन. बोललेल्या गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. बोललेल्या गोष्टीची अवज्ञा अर्जुन हा कधीच करत नव्हता. असा गुण होता. आणखी कसे गुण होते? याला की सुमनो आणि शुद्धमती, आनंदकू अनन्य गती, पैगा गोपे परितया प्रति चावळे सुखे. सुमनू आणि शुद्धमती होता. तो कधीच खोटं कार्य करत नसा. त्याचं मन पवित्र होतं. हे काम कोणतंही करण्याकरता तो अगोदर विचार करून त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत असेल. तो
विरुद्ध कार्य कधीच करत नसे, म्हणून त्याच्यावर कोणाची निंदा नाही आणि अनन्य गती. त्याने एकाचं अनुसरण केलं तर त्याचंच अनुसरण करणारा असा श्रेष्ठ भक्त होता, म्हणून अर्जुन मोठा झाला. आपण मोठे होत का नाहीत? आपल्या बुद्धीला फाटे अनेक असतात. हे करू का ते करून, ते करू का ते करू, तो कोणत्यातच श्रेष्ठ होत नाही, कशातच त्याची वृत्ती चांगली राहत नाही. म्हणून अर्जुनाला अर्जुन श्रेष्ठ होता असे गुण अर्जुनात होते, म्हणून अर्जुनाकडे कीर्ती आली. आपल्यात कोणतेच गुण नसतात, म्हणून आपल्याकडे कीर्ती कधीच डुंकून सुद्धा पाहत नाही. म्हणून या ठिकाणी आपणही जर कीर्तीनं आपलं वरायचं असं, आपल्याला वरण करावं असं वाटत असेल तर चांगले गुण आपल्यात यावे, तरच कीर्ती आपलं वर्ण करेल. आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणाहून आपण कार्य चांगलं करावं, तर मनुष्य मोठा होतो. ज्या स्थितीत असू त्या स्थितीत कार्य चांगले करावे. कारण अर्जुनाला भगवान परमात्मा बोलतात पुढे पहा, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै झुंजायचे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीशी. अर्जुना ऐक, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तै ऐसे हे झुंज लाहिजे, जैसे मार्गे जाता चिंतामणीशी आढळीजे. अर्थ, क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, हे अर्जुना क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावं. तै ऐसे हे झुंज लाहिजे, तेव्हा अशा प्रकारचे युद्ध प्राप्त होते, है ना. जसं भगवान परमात्म्याची प्राप्ती पुण्यानंच होते, भगवान परमात्म्यामध्ये प्रीती पुण्यानं होते, तसंच हे युद्ध सुद्धा फार पुण्यानं प्राप्त होते, हे की नाही. बौद्ध सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आहे. पुढे बोलतात की जैसे ज्याप्रमाणे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीशी. चिंता, जसं मार्गाने जाता जाता चिंतामणीमध्ये अडकून पडावं, चिंतामणीमध्ये पाय अटकावा आणि आपण खाली पडावं, तर हे किती भाग्यानंच आहे की नाही. तसंच हे युद्ध सुद्धा महत् भाग्याने आपल्याला प्राप्त होतं. अथवा आणखी एक दृष्टांत देतात, ना तरी जांभया पसरे मुख, ते तर अवचटे पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पाथरा नसे. ना तरी जांभया मुख पसरे, किंवा जांभया, जांभया म्हणजे जांभळी, जांभळ हे की नाही, जांभळी आली अशी येते कोणाला कोणाला. मग जांभळ आली तर का, ना तरी जांभया मुख पसरे. जांभळीने जर मुख खोललं आणि त्याच्यामध्ये लगेच वरणतात, कशाची धारला आली, अमृताची धार पडली. अचानक अमृत पडावं, किती भाग्य म्हणा, आहे की नाही. हे भाग्य नाही, प्राप्तच होत नाही, पण अचानक झालं तर किती महान भाग्य समजावं. त्याप्रमाणे तैसा हा संग्राम पातला असे देख, त्याप्रमाणे हे युद्ध तुम्हाला भाग्यानं प्राप्त झालेलं आहे असं अर्जुना समज आणि या युद्धामध्ये प्रवृत्त हो. या श्लोकाचा विचार संपला. बाकी होईल. ओम पूर्णामद पूर्णामिदं पूर्णात्